गावात आता मोजकीच खाली लोक राहिली आहेत. सर्व गाव सोडून पळून चालली आहेत सध्या, कारण पोलिसांची एवढी दहशत आहे की कोणालाही भेटतात त्यालाही मारतात, कुठेही मारतात. आणि अक्षरशः म्हणजे लहान मुलंसुद्धा बघत नाही किंवा महिलासुद्धा बघत नाही, त्यांना मारझोड करतात. नवीन आहे तर जबरदस्तीने बांधकाम चालू केलं आहे, कंपाऊंडचं बांधकाम चालू केलं आहे. आणि आज पाऊस पडल्यानंतर शेतकरी वगैरे शेती वगैरे लावण्यासाठी गेले, तिथे भाजीपाला वगैरे लावल्या होत्या, शेतं लावली होती. तर ते शेतं लावायला गेली, त्या लोकांना नेव्हीच्या माणसांनी मारहाण केली आणि अक्षरशः शेतीमध्ये JCB वगैरे फिरून ती शेतीची भाजीपाल्याची सर्व नासधूस केली. त्याच्या विरोधामध्ये एक मुंडन आंदोलन झालं होतं. तरी पण त्यांनी ते काम वगैरे थांबवलं नाही, शेतकऱ्यांना शेतामध्ये शेती करू दिली नाही. त्यानंतर मग शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण आंदोलन म्हणजे एक मोर्चा करूया सरकारला आपल्याला शांततेने, आणि त्या हिशोबाने मोर्चा वगैरे काढलं होतं. आणि मोर्चा चालू असताना महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला वगैरे, म्हणजे सुरुवात पॅलेट गनचा वापर केला. 12 लोकांना जवळजवळ आसपास गोळी लागली त्यांना. खूप म्हणजे इंजर्ड पण झाले. शेवटी किती सहन करून करणार आहेत. त्या दिवशी आम्ही आंदोलन शांतचित्ताने करत होते, म्हणजे आम्ही गेले तर काहीच नाही, म्हणजे आम्ही काहीच नाही. आले पोलीस, तुम्ही बाजूला सांगत होते, आम्ही असे उभे राहिले, त्यावेळी काठीने आम्हाला मारायला लागली. शेवट कोणी हात उचलल्यावर आम्ही हात कोणी पण उचलू शकतात, म्हणजे आपण पण, मग आम्ही पण हात उचलला त्यात. ब्रिटिश सरकार इथे भारतात अस्तित्वात होती, तेव्हा तर पूर्ण भारत देश गुलाम होता. त्यावेळी आमच्याकडनं सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ही जमीन भाडेतत्वावर घेतली होती युद्धासाठी. 1942ला ही तात्पुरत्या स्वरूपाची जमीन घेतली होती. ऑर्डरमध्ये जसं उल्लेख होता का सत्तर जमीन गरज पडली किंवा युद्ध जास्त वाढलं तर ही जमीन घेण्याचा अधिकार होता, पण तसं काही युद्ध इथे झालेलं नाही आहे. 300 रुपये एकरीने भाड्याने जागा दिली होती ब्रिटिश सरकारला. तर ते जाताना काय बोललं ते का आम्ही तुमची जमीन शेती करून देऊ, जशी होती तशी आम्ही बनवून देऊ, तेव्हा आम्ही जाऊ. त्यांचं काम संपल्यावर ते बिराड उचललं, ते गेले. भारत सरकारने आम्हाला त्रास चालवला आहे. जमीन आमची स्वतःची आहे. आणि 1988 साली भारत सरकारने शेतकऱ्यांना म्हणजे विधानसभेत कोणताही प्रस्ताव पारित न करताना किंवा कोणताही GR वगैरे नेताना, नोटीस न करताना रातोरात म्हणजे आमचे शेतीतील 7-12 नावं कमी करून गव्हर्नमेंटची नावं त्याच्यावर चढवण्यात आली, एरोड्रॅम म्हणून नावं चढवण्यात आली. आणि याच्या विरुद्ध आम्ही कोर्टामध्ये केस पण टाकली होती, कारण का 30 वर्षाचा कालावधी आम्ही निवेदन देऊन थकलो पूर्ण. पण नंतर मग आम्ही कोर्टाचा दौरा ठोठावला आणि कोर्टात केस पण टाकली. केस टाकल्यानंतर जवळ कोर्टाने आमचे डॉक्युमेंट आम्ही सादर केले कोर्टासमोर, कोर्टाने ते बघितले पण. आणि इकडे सरकारमध्ये ताकदीचा वापर करून, पोलीस बलाचा वापर करून जबरदस्तीने इथे शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि सर्व कंपाऊंड वगैरे बांधण्याचं काम चालू आहे आणि इथल्या भूमिपुत्रांना बेघर करण्याचं काम इथे चालू आहे सध्या. बाहेर तर समजा ही खबर असते का ही जमीन आहे ही नेव्हीची आहे किंवा संरक्षण मंत्रालयाची आहे, पण आमच्याकडे तसं डॉक्युमेंटली प्रूफ आहे का आमची ही जमीन ही त्यांची नसून ती आमची आहे. आणि ही ॲग्रीमेंटने आम्ही त्यांना दिली होती लीजवर. कारण हा झालेला आमचा अन्यायच आहे. कारण ब्रिटिश सरकार गेल्या 1942 साली जेव्हा आपल्याला 1947 साली जो भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, तिथून आपण स्वतंत्र आहोत. पण आमचा गाव आम्हाला अजूनही वाटत नाही की आम्ही स्वतंत्र आहोत. स्वतःची शेती असून जे आम्हाला पोलीस लोकांचा सरकारचा त्रास आहे, एवढा भयंकर त्रास आहे का गावात कोणी राहिलं नाही, पोर नाही राहिला, बाळ नाही राहिला. त्याच्यात पोलीस येतात, दमदाटाई करतात, मारहाण करतात, गाऱ्या तोडतात. रात्री येतात, आमच्या घराचे दरवाजे ठोकतात, दरवाजे नाही उघडले तर काचं फोडतात, आमच्या बाहेर कुठे गाडी असेल ती फोडतात, काही सामान असतील ती फोडतात. असं का म्हणजे?
संध्याकाळी 10 वाजता आम्हाला म्हणजे यायला का मुलाला उचलला मग कंपनीतून कशावरनं उचलला आहे आम्हाला माहित नहीं। कंपनी में से अभी 4 दिन हो गए नहीं आया। उधर कंपनी में गए थे मेरा आदमी, कंपनीतला माणूस माझा गेला होता माझा मिस्टर, तेव्हा त्यांना सांगितलं का 4 जणांना उचलले आणि सांगत पण नाही का इथे आहे का तिथे आहे कुठे असं सांगतच नाही। आता आम्हाला भेट तरी द्यायला पाहिजे ना, 4 दिवस झाले आमचा भाऊ घरी सांगायला पाहिजे नाही का इथे आहे मग एक तर अचानक कंपनीतून उचलून नेलात। आता ते आमच्या भावाला पकडले, मग ते आमच्या भावानं पण घेऊन जाऊ शकतात ना त्यांच्या मुले का कुठे तुझा भाव काय, त्याच्यामुळे आमचा भावा घरी नाहीत। घरात सुनात मुलात त्या भीतान घाबरतात। आम्ही जर बाहेर गेलो तर मग आम्हाला घरातून दरवाजा खोलायचीच चान्स नाही ना, बाहेर निघायची चान्स नाही। मग आम्ही खायचा काय? ही शेती कोण करील? आमची सरकार देईल का आमची शेती लावून शेणी? काँग्रेस सरकारचे जाता जाता त्यांनी एक कायदा पास केला होता की शेतकऱ्यांचं जमीन अधिग्रहण करताना त्यांना 4 पटीने शेतीचा भाव देण्यात येईल। पण इथं तर सरकार फ्रीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे, कोणाही फ्री ऑफ कॉस्ट सेल लागला आहे सरकारचं इथे, कोणी त्यांनी जबरदस्तीने खाली घ्यायचं हा प्रयत्न इथे चालू आहे। बाहेर जाऊ शकत नाही, पोरांना काही खायला नाही, एक दुकान सुद्धा चालू नाही, कुठे पोरं खाणार, काय खाणार दुकान काही? सर्वच आपल्या घरात नसतं, आपल्याला बाहेरही जावं लागतं। बाहेर जायला जसं कर्फ्यू लावले, काय आम्ही आतंकवादी आहे कर्फ्यू लावायला, आम्हाला बाहेर जायला ID दाखवायला लागतं, असं का? म्हणजे सरकारने असं आमच्यावर का अन्याय करायला पाहिजे का? शेतकऱ्यांना काहीच अधिकार नाही आहे, आम्हाला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही। मग एकत्र शेतकऱ्यासाठी म्हणजे सरकारने असं नोटीसच काढून टाकावं की शेतकऱ्यांनी आत्महत्या करावा।